मुनगंटीवार असं म्हणाले की विधान परिषदेतील राजकारण हे वेशीला लाजवेल अशा स्तरावर झालेलं आहे. विकत घेण्याचा बाजार मांडलेला आहे. रस्त्यावर बसून वाटेल ते विकत घेता येतं, खरेदी करता येतं, अशी भाजप आणि सत्ताधाऱ्यांचं झालेलं आहे. वडट्टीवारांनी अत्यंत फ्रस्ट्रेशन आल्यानंतर केलेलं हे विधान आहे. खरं तर हा वेशेचा अपमान आहे आणि त्यातल्या त्यात स्वतःच्या कार्यकर्त्याला वेश्या म्हणणं. कोण विकले जाते? तुमचे कार्यकर्ते म्हणजे ते वेश्या आहेत. कमीत कमी एखादा गोष्ट सांगताना किंवा बोलताना याचं भान ठेवलं पाहिजे. राजकारणामध्ये एखाद्याने माघार घेतली, तो वेशात आला. इतके वर्ष तुमच्याबरोबर जो कार्यकर्ता काम करतोय, तुम्हाला त्याला अशा भाषेमध्ये बोलणं अत्यंत गैर आहे. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, या महाविकास आघाडीचे जेवढे लोक आहेत ना, त्यांना फ्रस्ट्रेशन आलेलं आहे. कार्यकर्ते त्यांच्याकडे टिकत नाही, ते पळतायत आता. अरे डुबणाऱ्या जहाजामध्ये कोणी बसत नसतं, मग कार्यकर्ते कसे टिकतील? 19च्या विधानसभेच्या वेळेला तुम्ही काय केलं? उभाटाबरोबर जेव्हा गेले, मग तुम्हाला काय म्हणलं पाहिजे? तुम्हाला कोणतं नाव द्यायचं? शरद पवारच्या राष्ट्रवादीला काय नाव द्यायचं? मग त्यावेळेला जर तुम्हाला कोणी म्हणलं असतं की तुम्ही वेश्या आहात, तर तुम्हाला काय वाटलं असतं? म्हणून बोलताना थोडं भान राखा. तुम्हाला सत्ता हवी असली तर वाटेल त्या तडजोडी करू शकतो, परंतु कार्यकर्ता जर बहुमत नसताना जर निवडणूक लढवायची मनस्थिती त्याची नसेल, तर त्याला या प्रकारे हिणवणं हे योग्य नाही. म्हणून त्यांच्यावर आता भाष्य करण्यापेक्षा कार्यकर्त्यांनी तिथं न राहणं हेच त्याच्यासाठी चांगलं आहे. मोदी आणि अमित शहा यांच्या संदर्भात बोलण्यासाठी ते वडट्टीवार असं म्हणते की हा देश विकू देणार नाही, असं म्हणणाऱ्याने देश विकला आहे. पैसे आले कुठून? कारवाई दोघांवरही व्हायला पाहिजे. विकले गेले त्याची चौकशी व्हायला पाहिजे. आता देशाच्या पंतप्रधानावर कारवाई, इलेक्शन कुठलचं? विधान परिषदचं. आरोप कुठं? महाराष्ट्रामध्ये. कारवाई कोणावर करायची? मोदी आणि अमित शहावर. मला वाटतं यांना आता मेंटल हॉस्पिटल शिवाय पर्याय नाहीये, म्हणून या वक्तव्याकडे आम्ही गांभीर्याने लक्ष देतो. राज ठाकरेंनी त्यांची भूमिका पहिले स्पष्ट केली होती. आज जाऊन काय त्यांनी नवीन काही त्यांनी सांगितलंय का? नाही. आता हा निरोप घेण्यासाठी किंवा देण्यासाठी संजय राऊत गेला आहे, याच्यातच मला काही तथ्य वाटत. त्यांची भूमिका त्यांनी स्पष्ट केलेली आहे. मग राज ठाकरे साहेबांकडे जाऊन त्यांनी चर्चा केली आणि त्यांनी तो निरोप दिलाय. आता तो उद्धव साहेबांकडे जाणार आणि उद्धव साहेब आता पण त्याच्यावर काहीतरी बोलणार, असं काही आहे का? संजय राऊत हा कदाचित उभाटांच्या तक्रारी करायला राज साहेबांकडे गेला असावा आणि त्या तक्रारीचा पाडा तिथं वाचून मला वाटतं संजय राऊत वापस गेलेले. घ्या ना, नाव घ्या ना. कडीला ऊत आणणं जो प्रकार असतो ना, तशातला प्रकार आहे. शिळ्या कडीला ऊत आणणं. कधी सपोर्टर कोणते हॉटेल दाखवतायत, कधी गाडीची रिक्की दाखवतायत, कधी आणखीन काय दाखवतायत. मग एखाद्याने जर बांद्र्याचं मागचं गेट दाखवलं तर तुम्हाला कसं वाटेल? म्हणून आपलं गेटला जे कुलूप लावलेलं आहे त्याच्याकडे लोकांची नजर जाऊ नये, याचं थोडंच लक्ष ठेवा आणि इतरांवर आरोप करताना आपल्या बुडाखाली काय जळतंय याची सुद्धा काळजी करा. नाईकांच्या
आली वैभव नाईकला नोटीस गेली असता तुमच्या माध्यमातून कळतंय, आली तर ठीक आहे, त्याचं ते उत्तर देतील. ज्यात ह्या नोटिसा ह्या सर्वांना अनेक लोकांना राजकीय पुढाऱ्यांना येतात, त्याचं ते उत्तर दिलं जातं. समाधानकारक असलं तर कारवाई सुद्धा होत नाही. संभाजीनगरच्या कॉर्पोरेटनी देशभरातले कॉर्पोरेट जंतर मंतरवर जमा केलेलं असतं. कॉक्रोच आता देशभरातल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांवर विशेषतः मागणी केलेली आहे, त्याची मागणी आहे शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. काय आज जंतर मंतरवर काय होतं हे आता आपण त्याच्यानंतर पाहणार आहोत. आजच त्याचा जो काही प्रमुख आहे तो आलेला आहे वाटतं. यानंतर जे काही घडेल त्यानंतरच त्याच्यावर भाष्य केलेले योग्य राहील. दुबई वगैरे आम्ही दाखवते का शिक्षणाला पोषण करायला लव जिहादचा हा विषय नाशिक नंतर आता संभाजीनगरमध्ये पण निदा खान प्रकरणामध्ये मी पहिल्या दिवसापासून बोंबलून सांगतोय की निदा खान प्रकरण हे नाशिक पुरतं मर्यादित नाहीये. याचे धागेदोरे पूर्ण महाराष्ट्रामध्ये विखुरलेले आहेत. याची एक चैन आहे हे मी वारंवार सांगत आलेलो आहे. आता त्याचा प्रत्यय येतोय. आता पुण्यामध्ये ते घडलंय, माझ्या संभाजीनगरमध्ये घडतंय, अनेक शहरामध्ये हा प्रकार चालू आहे. याला अत्यंत गांभीर्याने घेतलं पाहिजे. एक महिलेला फसवतोय, ती महिला स्वतःचे 2 लेकरं सोडून, नवरा सोडून या माणसाचे नादी लागते. तिला तो पुन्हा धर्मांतर करायला सांगतोय, तेव्हा तुला दुबईला जाता येईल म्हणतोय. हे असे अनेक प्रकार या शहरामध्ये 8-10 ठिकाणी झालेत ना, आताही चालू आहेत. पोलिसांनी सुद्धा आपले डोळे असे उघडे करावेत. बाकी गोष्टीकडे लक्ष देण्यापेक्षा ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावे. जर पोलिसांनी वेळेवर कारवाई केली तर असे प्रकार घडणार नाहीत. परंतु जर हे प्रकार वाढीस लागले तर 2 समाजामध्ये मोठ्या प्रमाणात तेढ निर्माण होईल आणि याची जबाबदारी पोलिसांवर राहणार आहे. काय सूचना करताय पोलिसांना? पालकमंत्री म्हणून सीपी असतील किंवा पोलीस अधिकारी यांना काय? नाही, पोलीस आयुक्तांनी पाहिलं पाहिजे. माहित नाही काय हे सर्व प्रकार? पोलीस स्टेशन मध्ये आल्यानंतर त्या सर्वसामान्य महिलेचं किंवा तिच्या असलेल्या नवऱ्याचं किंवा तिच्या असलेल्या बापाचं किंवा भावाचं कंप्लेंट आल्याबरोबर ताबडतोब दाखल करून घेतली पाहिजे आणि तातडीने त्या दिशेने तपास केला पाहिजे. अनेक महिला या अनेक मुली या शहरातल्या गायब झालेल्या आहेत. त्यांच्या तक्रारी सुद्धा प्राप्त काही ठिकाणी झालेल्या आहेत. याच्याकडे पोलिसांनी आता गांभीर्याने पाहणं गरजेचं आहे. नाशिकच्या प्रकरणामध्ये जी पीडित महिला आहे तिचा जबाब जर पाहिला तर तिला अनेक प्रकारे टॉर्चर केले गेलेले. तिला काय काय त्या कोणत्या जाकीर नाईक त्याचे काही भाषणं ऐकवली, त्याचं मानसिकता कशी बदलेल यासाठी वाटेल ते प्रयत्न केले. तिच्यावर अत्याचार केलेला आहे आणि मलेशियाला जायचं असल्यामुळं तिला घेऊन जाणार होते पुन्हा तिला. म्हणून ह्या किती डीप मध्ये जाऊन ह्या लोकांनी हा प्रयोग महिलांवर केला यातून दिसून येते. आणि म्हणून आताही सांगतो, या प्रकरणामध्ये अनेक जे मुख्य आरोपी आहेत ते मोकाट आहेत. त्यांच्यावर कोणती कारवाई झालेली नाहीये आणि ते फिरतायत. हे जे छोटे छोटे आहेत मासे हे गळायला लागलेत. आता मोठ्या माशाला पकडणं हे गरजेचं आहे. त्या पार्टीवाल्यांना काय निलेश लंकेकडे काय पत्र पाठवलं होतं का? हे कोणी उठतं काही बोलतं. मतदारसंघ पहा, नंतर बाकी समर्थनाच्या गोष्टी करा.